नमस्ते मित्रांनो, आज आपण जाणार आहोत भीमतडी जत्रेला। मित्रांनो, भीमतडी जत्रा मित्रांनो ही भरलेली आहे छत्रपती शिवाजीनगर ॲग्रिकल्चर ग्राउंड सिंचन नगर येथे। तर मित्रांनो, भीमतडी जत्रा यावेळी 2024 यावेळीचं नियोजन आहे 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर। तर चला तर मित्रांनो, आपण पुढील हा आपला व्हिडिओ बघू। दादा कितीला आहे दिवाळी कितीला आता बोल 400 ला आहे 300 ला आहे ते 800 ला 400 ला 300 ला बांबूचं बनवलेलं आहे। मित्रांनो, भीमतडी जत्रेचा टाईम आहे दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। तुम्हाला इथं गेटजवळच तुम्हाला एक तिकीट घर दिसेल। त्या तिकीट घरात तुम्हाला पर पर्सन 60 रुपये तिकीट आणि 1 ते 10 वर्षाच्या मुलाला तिकीट नाही आहे। नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील। मित्रांनो, आज आपण आलो आहे भीमतडी जत्रेला आलो आहे। तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जत्रा होतात। भीमतडी, इंद्रायणीथडी, नंतर भीमतडी, इंद्रायणीथडी अशा बऱ्याचशा या जत्रा वगैरे आयोजन केलेले जातात। तर आपण आलो आहेत आज शिवाजीनगरला। मित्रांनो, ही जत्रा आहे 20 ते 25च्या अंडरमध्ये ही जत्रा आहे। ह्याला भीमतडी जत्रा म्हणतात। तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, पुण्यामध्ये याचं आयोजन का केलं जातं आणि भीमतडीचं महत्त्व काय आहे? मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्रात विविध जे उद्योग आहेत, आपण म्हणू शकतो महिला बचत गट असो किंवा शेतकऱ्यांचे जे काही असो, शेतकऱ्यांचे काही वस्तू असो की नवीन ज्या बाजारात आलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी हा बचत गट असो किंवा नवीन प्रकारचे काहीतरी उद्योग, छोटे मोठे उद्योग असो, तर त्यांना एक आपण म्हणू शकतो एक त्यांना म्हणजे टेज मिळतो किंवा त्यांची मार्केटिंग होते, त्यासाठी हे आयोजन केलं जातं। तर मित्रांनो, आपण आलो आहेत भीमतडी जत्रेला आलो आहेत। हे शिवाजीनगरला हे भरलेलं आहे। शिवाजीनगरला ॲग्रिकल्चरचे ग्राउंड आहे, ते तिथं तुम्ही आले का, तिथं हे याचं आयोजन केलं आहे। तुम्हाला पूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनला देतो। तर याची फी आहे एका जणाला 60 रुपयाची फी आहे मित्रांनो। आणि 10 वर्षाचा जो मुलगा आहे, 1 वर्षापासून तर 10 वर्षाच्या मुलाला, त्याला कोणतीही फी नाही आहे। फक्त जे मोठी आहेत 10 वर्षाच्या पुढं त्यांना 60 रुपये फी आहे एका जणाला। तर बघणार होतो आपण भीमतडी जी जत्रा आहे 2024 डिसेंबर 2024। तर इथं यावेळी काय काय आलेलं आहे आणि खव्यांसाठी पण ही जत्रा अतिशय महत्त्वाची असते। तर चला तर मित्रांनो, आपण जाऊ भीमतडी जत्रा 2024 शिवाजीनगर। हां, अजून एक तुम्हाला एक काम करायचं आहे, माझ्या चॅनल कोणी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ कंटिन्यू बघा। तर चला तर मित्रांनो, आपण जाऊ भीमतडी जत्रा 2024 शिवाजीनगर। ही पार्किंग आहे, हा एक्झिट आहे, तिथून पुढे एंट्री आहे। एंट्रीला आपण तिथून आतमध्ये एंट्री करणार आहोत आपण। मित्रांनो, तुम्ही भीमतडी जत्रेत एंट्री केल्या तुम्हाला पूर्ण गावाकडचं वातावरण तयार करण्यात आलेलं आहे। सुरुवातीला गेल्या तुम्हाला कडकनाथ जी कोंबडी मंत्री फेमस झालती, तिचा इथं एक प्रकारे डेमो म्हणू शकतो आपण दाखवण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, कडकनाथ कोंबडी आता जवळजवळ आपल्याला दिसत नाही, पण ती कशी होती त्याचं इथं प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, मी गेल्या वाजंतीवाल्यांचा व्हिडिओ घेऊ, पण वाजंतीवाले पण थोडे शांत बसलेले होते। म्हटलं थोडी जत्रा फिरून येऊ, नंतर बघू। तर मित्रांनो, मगाशी आपण कडकनाथ कोंबडीचा
एक प्रकारे प्रदर्शन बघितलं. त्यानंतर त्यांनी अजून एक कोंबडीचं इथं प्रदर्शन ठेवलं होतं. या कोंबड्यांचं नाव होतं वनराज. ही पण एक जात होती मित्रांनो. बहुतेक यांनी ही एक डेव्हलप केलेली असेल. मित्रांनो, वनराज कोंबड्या पकडल्यानंतर थोडं पुढं आलो, अजून एक शेळ्यांचं प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं. मित्रांनो, ही शेळी मी चक्क सांगलीच्या बाजारात, जतच्या बाजारात पाहिली होती आणि ती चक्क आपल्या पुण्यात दिसली. ही शेळी सहसा अर्ध्या महाराष्ट्रात आढळत नाही, पण ही सांगली, लातूर, नगरच्याही काही भागात आढळते. शेळ्या बघितल्यानंतर थोडं पुढं गेलो. पुढं गेल्यानंतर अजून कोंबड्यांचंच प्रदर्शन होतं. त्याच्यात कावेरी जातीची कोंबडी त्यांनी प्रदर्शनात ठेवली होती आणि आजूबाजू बरीचशी लोक वगैरे फोटो घेण्यात व्यस्त होती. नंतर मित्रांनो थोडं पुढे आल्यावर करामती नंदीवाल्याचं सुंदरसं तिथं प्रदर्शन होतं आणि तिथं चक्क फोनपेचं स्कॅनर पण अटकवलेला होता. तिथं गेल्यावर थोडा 1 मिनिट व्हिडिओ घेतला. मित्रांनो, भीमथडी जत्रेत अजून एक विशेष होतं, म्हणजे म्हणू शकता तुम्ही पूर्ण भीमथडीच त्यांनी गाजवली. ते म्हणजे आपल्या आदिवासी बांधवांचं सुंदरसं तिथं एक नृत्य आपण म्हणू शकतो. हे बघा किती सुंदर आहे. याचा व्हिडिओ घेण्यास माझा मोह आवरला गेला नाही.
मित्रांनो, इथं अजून एक प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं. ते लहानपणापासून आम्ही पुस्तकात वाचतो, ते म्हणजे रेशीम किडे. मित्रांनो, लहानपणापासून आपण एकच ऐकत आलो, रेशीम किड्यांपासून कपडे तयार होतात किंवा कॉटन तयार होतात असं म्हटलं जातं. पण आज प्रत्यक्ष ती अळीसुद्धा आम्हाला बघण्यात आली. मित्रांनो, जत्रेचा फ्रंटचा भाग फिरल्यानंतर सिलेक्ट सेक्शन म्हणजेच दालन नंबर 1 मध्ये प्रवेश केला. इथं सर्व प्रकारचे लेडीजचे कपडे नंतर बऱ्याच वस्तू इथं विक्रीला आलेल्या होत्या. पण आतमध्ये थोडी किंमत जास्त असल्यामुळे मी पूर्ण फिरलो नाही, पण तुम्ही इथं फिरू शकता आणि बऱ्याचशा गोष्टी इथं विक्रीला आलेल्या आहेत. मित्रांनो, दालन 1 फिरून झाल्यावर इथं मधमाशींचे सुंदरसे
इमेजेस लावलेले आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता, त्याची व्हिडिओ घेऊ शकता. आणि ते झाल्यानंतर आम्ही दालन नंबर 2मध्ये प्रवेश केला. मित्रांनो, दालन नंबर 2मध्ये सुंदरसं मधमाशी यांचं प्रक्रिया कशी असते, मध निर्मिती कशी होते आणि शेतकऱ्यांचे बरेचसे स्टॉल इथं लावलेले होते. आणि सुंदर म्हणजे अजून एक गोष्ट, सुंदरसा मधमाशी हिचा स्टॅच्यू, मोठा स्टॅच्यू लावलेला होता. हेच इथल्या पब्लिकचं आकर्षण होतं. कितीला आहे पाईप? घेतला ना 150 रुपयाला आहे. मस्त आहे. हां हे 300 रुपये. ये पावशेरचा आहे, अर्धा किलो फरक आहे सांगा. माल एकच आहे, फक्त फरक आहे. हां हां मित्रांनो, त्यानंतर आम्ही दालन 3मध्ये प्रवेश केला. या दालनात विविध प्रकारचे वस्तू होते. यात बैलांना विक्रीसाठी असलेल्या बऱ्याचशा वस्तू होत्या. त्यानंतर खव्यांसाठी सुद्धा इथं बऱ्याचशा वस्तू होत्या. त्यानंतर तुम्ही घरात शोसाठी ठेवण्यासाठी पण इथं बऱ्याचशा वस्तू होत्या. तर मित्रांनो, थोडं आपण हे दालन फिरणार आहोत. वासुदेव कितीला आहे दादा? वासुदेव कितीला आहे? वासुदेव 800 रुपयाला आहे. 800 रुपये आहे. सेलवर आहे का? लाईटवर आहे. लाईटवर आहे आणि सिंगल घेतला तर 500 रुपये. 500ला आहे का? हो कसा बंद पडेल.
चल पुढं. कसे काय नाव आहे त्याचं नाव? ते असलं एक सेकंड कितीला भाई आहे? कितीला आहे? 250 रुपयाला. 250ला. हे 150. चला नको किचन ना. दादा कितीला आहे? दिवाळी कितीला? आता बोला. 400ला आहे 300ला आहे. हे 800ला आहे. 800ला आणि 300ला. बांबूचं बनवलेलं आहे गुरु माहिती का? बिस्किट गव्हाच्या पिठाचे बिस्किट काय रेट आहे याचा? त्याला 60 रुपये. 60 रुपयात काय पाऊस कशावर असते? पाव किलो पाव किलो. शांत बस. बारीक आहे घ्यायच्यात एकदम बारीक नाही आहे एकदम चकली पुरण चकली आहे. किती 20 रुपयाला आहे ना? 20 रुपयाला चकली. काय करू ते बघते. ब्लॉक करतो नाही ना. कितीला आहे? 100. 100ला आहे काय? कशाचं ते? ते कशाचं आहे? बाजरी. कितीला आहे बाबा हे? कितीला आहे? एक. त्याचा टेस्ट येते माहिती का? 65 आपण आणलं पिंपरी माहिती आहे सेम आहे. 100 रुपये. 100 मध्ये पावशेर आहे का? घ्यायचे का? 100 रुपये पावशेर.
घेतले आपण काय ते कोणतं म्हणतो ते किंमत किती हो 90 रुपये रोस्टेड मटकी फिंगर आहे 90 रुपये मित्रांनो, नंतर दालन नंबर 4मध्ये मी प्रवेश केला. तिथं बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि तिथं सर्वात मोठं आकर्षण होतं ते म्हणजे तुमचे विचार लिहा. भला मोठा एक बोर्ड होता. त्या बोर्डवर तुमचे विचार लिहा. त्यासाठी तिथं जवळजवळ 4 ते 5 स्वयंसेवक हजर होते आणि मार्करने तुमचे विचार लिहा. माझ्याही मनात तसा मोह आवरला गेला नाही आणि मी पण तिथं माझं विचार मंथन लिहिले.
मित्रांनो, शेवटी दालन नंबर 4 तर नव्हते, पण मोठं ग्राउंड होते. इथं तुम्हाला खाण्यासाठी वस्तू मिळतील, खाण्यासाठी. त्यानंतर थोडंसं तुम्हाला इथं मनोरंजन पण मिळेल आणि खानदेशी प्रकारचं जेवण इथं पण अवेलेबल होतं. कसली आहे खीर आहे हो. गहूची खीर आहे का काका? मी दे दू 4 करतो. मावशी पुरणपोळी किती आहे? 130. खानदेशी आहे ना आम्हाला गाव नाही राही आम्हाला नाही आहे का?